नमस्कार. विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मुंबई आणि आसपास गेल्या काही महिन्यात मराठी अमराठी वादाच्या ठिणग्या उडतायत. आता त्याला फोडणी दिली आहे ती महायुती सरकारच्या नव्या आदेशानं. शालेय अभ्यासक्रमामध्ये आता मराठी सोबतच पुढील शैक्षणिक वर्षापासून हिंदी सुद्धा सक्तीची करण्यात आलेली आहे. नव्या वादाला इतकं निमित्त पुरेसं आहे. या प्रकरणामध्ये वाद काय आहे हे समजून घेण्याच्या आधी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की महायुतीच्या सरकारनं नक्की निर्णय काय घेतलाय. महायुतीच्या शालेय अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं घेतलेला निर्णय असा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्राच्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. जून 2025 पासून 1ली ते 5वी इयत्तेमध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्यात येईल. मराठीच्या सोबतच हिंदी भाषा शिकणं अनिवार्य असेल. यामुळे मुलांना 5वी पर्यंत इंग्लिशच्या सोबतच 3 भाषा शिकवल्या जातील. नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत. महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे. आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे. त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे. पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही. आणि अत्यंत स्वाभाविकरित्या या मुद्द्याचा विरोध तत्काळ सुरू झालेला आहे. आणि तो विरोध अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कडून झाला आहे. हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला राज ठाकरे विरोध करतायत. त्यांचं काय म्हणणं आहे ते लक्षात घ्या. राज ठाकरे असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यात राज्य सरकारचा निर्णय समोर आलाय. ही सक्ती मनसे खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचं सध्या सर्वत्र हिंदीकरण सुरू आहे. हे महाराष्ट्रात यशस्वी होऊ दिलं जाणार नाही असंही राज ठाकरे म्हणतात. पुढे म्हणतात की हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, ती इतर भाषांसारखीच एक राज्य भाषा आहे. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही असंही त्यांनी स्वतःची ओळख देताना म्हटलंय. हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का होतीये असा राज ठाकरेंचा सवाल आहे. हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का असा त्यांचा केंद्र सरकारलाही सवाल आहे. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे. आणि शाळांना देखील तशी पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू देणार नाही असंही त्यांनी सांगितलंय. सगळ्या राज्यामध्ये मराठी पहिलीपासून शिकवाल की नाही असा सवाल त्यांनी विद्यमान सरकारला विचारलाय. तसं असेल तर मग जबरदस्ती फक्त महाराष्ट्रात का, मुद्दा ताणू नका असा सूचनावजा इशारा राज ठाकरेंनी महायुती सरकारला दिलाय. मला असं वाटतं की स्थानिक भाषा ही अतिशय महत्वाची आहे. आणि हिंदी ही जर आपल्या राज्यघटनेत आपण बघितलं तर जेवढ्या भाषांना रिकॉग्नायझेशन केंद्राने दिले त्यापैकी एक भाषा हिंदी आहे. मग तुम्ही हिंदीच भाषा कंपल्सरी का करताय? लोकांना चॉईस द्या ना. त्यांना हिंदी शिकू दे, कन्नड शिकू दे, तामिळ शिकू दे, गुजराती शिकू दे, दुसरी कुठली भाषा शिकू दे. हिंदी कंपल्सरी करण्यामागे काय उद्देश मला अजून कळलेला नाहीये. आणि ती का कंपल्सरी करावी याचं कारणही कळलेलं नाही. भारत की सभी भाषाएं भगिनी भाषाएं हैं. सबका एक दूसरे से जुड़ाव अप्रतिम है. सभी भाषाओं के विकास के साथ ही हिंदी भाषा के विकास का मार्ग भी प्रशस्त हो सकता है. हाँ, इतना अवश्य है कि हम हिंदी के माध्यम से एक विशाल जन समुदाय तक भारतीयता को प्रकट करने का एक विशेष
आग्रह हिंदी के माध्यम से लेकर आगे चल सकते हैं। इसलिए उन सब में हिंदी का महत्व अपने आप में विशेष है, ये स्वीकार करने में हमें कोई तकलीफ, कोई आपत्ती नहीं होनी चाहिए। विशेष या भागामध्ये तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।